हां विद्यार्थी मित्र, तर आता बघा या ठिकाणी नर्वस म्हणजे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन जे आपण हा धड्यामध्ये आता आपण या ठिकाणी काय बघणार होतो या ठिकाणी डिसऑर्डर्स ऑफ नर्वस सिस्टीम म्हणजे चेतासंस्थामधले दोष. बरोबर आहे. मेंदूमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर त्या ठिकाणी काय काय होतं, कोणकोणते रोग तयार होतात आपल्याला त्याची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला लक्षात आलं काय म्हणतो. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय म्हणतो आपल्याला कोणकोणते दोष या ठिकाणी सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स. सायकोलॉजिकल म्हणजे कशाला म्हणतात तो, मानसिक. बरोबर आहे, कारण हे मेंदूशी संबंधित आहे. कारण लक्षात घ्या, हे सायकोलॉजिकली जर माणसाला असं जर प्रॉब्लेम काही आलं तर काय होतं आहे, दवाखान्यामध्ये औषध होत नाही म्हणून काय करतो आपण, त्यांना काहीतरी भूत भानामती जादूटोना असं काहीतरी. भूत भानामती जादूटोना हे अजिबात राहत नाही, हे लक्षात घ्या. सायन्सच्या विद्यार्थ्यांनी, तुमच्यामध्ये विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जपायला पाहिजे. भूत ही संकल्पना चुकीची आहे, भानामती चुकीची आहे. बरोबर आहे, जादूटोना हे शक्य नाही. बरोबर आहे, या गोष्टीकडे आपण विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी. मात्र हे असं जर झालं तर काय होतं आहे, मानसिक आजार असतात ते. म्हणून आपल्याला सहजासहजी हे मानसिक मनोरुग्ण कोणी जर असेल तर मनोरुग्ण उपचार करणारं जे डॉक्टर आहेत त्याच्याकडे जायला पाहिजे, सायकोलॉजिस्टकडे जायला पाहिजे. हे एक लक्षात ठेवायचं आपण. ओके, हे सगळे मेंदूशी आपल्याला संबंधित असे रोग आहेत असा त्याचा अर्थ. ओके, सायकोलॉजिकल डिसऑर्डर म्हणतो मानसिक जे काही दोष आहेत. कॉमनली कॉल्ड ॲज मेंटल डिसऑर्डर. मेंटल, बरोबर आहे का, असा त्याचा अर्थ आहे. आर ए वाइड रेंज ऑफ ए कंडिशन दॅट अफेक्ट द मूड, थिंकिंग और बिहेवियर. बरोबर आहे. हे जर सायकोलॉजिकल प्रॉब्लेम झालं तर काय होतं, माणसाचा मूड नेहमीपेक्षा वेगळा होतो, म्हणजे मूड व्यवस्थित राहत नाही. बरोबर आहे. थिंकिंग, विचारसुद्धा बरोबर व्यवस्थित करत नाही, कसं तरी करतो त्या ठिकाणी. बिहेवियर म्हणजे याचा स्वभाव अगोदर जसा होता तसा न राहता वेगळ्याच पद्धतीने तो वावरत असतो, असा त्याचा अर्थ आला. ओके, हे लक्षात आलं तुमच्या मी काय म्हणतो ते. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी काय म्हणतो, दीज अफेक्ट द मल्टिपल एरिया ऑफ लाईफ. त्याच्यामुळे काय होतो, परिणाम कशावर होतो, मल्टिपल एरिया ऑफ लाईफ. लाईफच्या सगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी जे काही आपलं जीवन जगतो त्याच्यावर परिणाम होतो, खूप अशा प्रकारचं त्या ठिकाणी. अँड क्रिएट डिस्ट्रेस फॉर द पर्सन सफरिंग फ्रॉम इट. त्याच्यामुळं व्यक्तीला डिस्ट्रेस होतो. डिस्ट्रेस होणं म्हणजे काय, त्रास होणे. बरोबर आहे, असा त्याचा अर्थ या ठिकाणी. बरोबर आहे. सम ऑफ द मेजर कॅटेगरीज ऑफ सायकोलॉजिकल डिसऑर्डर आर. त्याच्यापैकी मुख्य त्या ठिकाणी दिलेलं आहे काय, इंटेलेक्च्युअल डिसॲबिलिटी. इंटेलेक्च्युअल म्हणजे बौद्धिक, इंटेलेक्च्युअल असं म्हणतात. डिसॲबिलिटी बौद्धिक पात्रता म्हणजे व्यवस्थित न राहणे, कंसामध्ये फॉर्मली नोन ॲज मेंटल रिटार्डेशन. मेंटल रिटार्डेशन म्हणजे थकून गेल्यासारखं, मेंटली त्याचं काहीच काम करत नाही त्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे आणखीन या ठिकाणी काय होतं त्या ठिकाणी, पुढे ॲटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. मग कसं होतं तो ॲटिझम म्हणजे आत्मकेंद्रित. बरोबर, आत्मकेंद्रित म्हणजे स्वतःच त्या ठिकाणी आपापल्या ह्याच्यामध्ये राहतो, त्या ठिकाणी दुसऱ्याचा अजिबात त्यांना विचार करू शकत नाही. स्पेक्ट्रम डिसऑर्डर. बायपोलार डिसऑर्डर. बायपोलार म्हणजे दोन ध्रुवी टोक. बरोबर, इकडे जाणं तिकडे जाणं, डोक्यामध्ये काही फिक्स न राहणं. बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. डिप्रेशन, ॲनेक्झायटी डिसऑर्डर. ॲनेक्झायटी म्हणजे काय, चिंता वाटायला लागते. बरोबर आहे, असा त्याचा त्याचे. ADHD अटेन्शन डिफिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. म्हणजे त्याचं शॉर्ट फॉर्म तर लॉंग फॉर्म दिलेला आहे. अँड ट्रेस रिलेटेड डिसऑर्डर. ट्रेस म्हणजे ताण, डोक्याला ताण पडण्यासारखं त्या ठिकाणी प्रॉब्लेम होतात. ओके, लक्षात आलं. फिजिओलॉजिकल सायकोलॉजिकल डिसऑर्डर लक्षात आला आता तुमच्या. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी पुढे दिलेलं त्या ठिकाणी
पार्किन्सन्स डिसीज. आता हा पार्किन्सन डिसीज हे काय आहे हे आपण थोडंसं या ठिकाणी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. काय आहे? डिजनरेशन ऑफ डोपामाइन प्रोड्युसिंग न्यूरॉन इन द CNS. CNS म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे डोपॅमाइन नावाचा एक पदार्थ त्या ठिकाणी, बरोबर आहे, तो न्यूरॉनमध्ये त्या ठिकाणी तयार होतो. त्यावेळेस कॉजेस पार्किन्सन डिसीज, बरोबर आहे, तो पार्किन्सन डिसीज होतो. आता सिम्पटम्स कशावरून ओळखायचं की हे आहे म्हणून? लक्षणे त्याचे, बरोबर आहे, काय त्याचे? डेव्हलप ग्रॅज्युअली ओव्हर द इयर. हळूहळू वर्षभर हे डेव्हलप होतो, बरोबर आहे. सिम्पटम्स आर, काय सिम्पटम्स त्याचे त्या ठिकाणी? सिम्पटम्स आर ट्रिमर्स. ट्रिमर्स म्हणजे हादरणे, हादरल्यासारखं ते. स्टिफनेस, ताठरपणा. डिफिकल्ट इन वॉकिंग, चालण्यासाठी त्रास होतो. बॅलन्स अँड कॉर्डिनेशन, बॅलन्स करणे आणि कॉर्डिनेशन म्हणजे एक म्हणजे सहसंबंध, प्रत्येक गोष्टी म्हणजे ताळमेळ लावणे, असा तर इकडून त्याचे सगळ्याबरोबर बोलण्यासाठी, वागण्यासाठी, राहण्यासाठी ते सगळं पूर्णपणे नायनाट होतो, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर अल्झायमर्स डिसीज काय आहे बघा, हे सुद्धा या ठिकाणी काय आहे? अल्झायमर डिसीज म्हणजे कशा म्हणतात? इट इज मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ डेमेंटिया. डेमेंटिया म्हणजे काय? वेड होणे, पागल होणे, बरोबर आहे. इट इज द मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ डेमेंटिया. पागल होतं याच्यामुळे त्या ठिकाणी. इट्स इन्सिडन्स इन्क्रीज विथ द एज. जसं आहे वयामानानुसार हे वाढत असतं. शोईंग लॉस ऑफ कॉग्नेटिव्ह फंक्शनिंग. कॉग्नेटिव्ह म्हणजे काय? ज्ञानसंबंधी. का होते? थिंकिंगमध्ये बदल होतो, रिमेंबरिंगमध्ये आठवत नाही, आठवणे ज्याला आपण रिझनिंग आणि बिहेवियरल ॲबिलिटी टू सच अन एक्सटेंट that it interfere with the person daily life and activity. डेलीच्या जे काही आपलं कार्यक्रम असतात, क्रिया असतात, डेली ॲक्टिव्हिटी असते व्यक्तींची, त्यांच्यामध्ये इंटरफेअर्स म्हणजे अडथळा निर्माण होतो. शब्दांचे अर्थ माहीत नसतील तर लिहून घेत चला पुस्तकामध्ये. मी प्रत्येक गोष्ट सांगायची गरज नाही तुम्हाला. इंटरफेअर म्हणजे अडथळे निर्माण होतात असा त्याचा. इट ऑकर्स ड्यू टू लॉस ऑफ कोलर्जिक, बरोबर आहे. तर लॉस ऑफ कोलर्जिक म्हणजे या ठिकाणी काय म्हणतो? कोलर्जिक म्हणजे या ठिकाणी आता उत्तेजक, एक रासायनिक पदार्थ त्या ठिकाणी आहे, द्रव्य, एक उत्तेजक रासायनिक द्रव्य आहे तो. अँड अदर न्यूरॉन इन CNS, दुसरे न्यूरॉन त्याच्यामध्ये तयार होत असतात. accumulation of amyloid protein. अमिलोइड म्हणजे पिष्टमय पदार्थ ज्याला आपण म्हणतो, प्रोटीनने बनलेले, ते जमा होतात. देर इज नो क्युअर फॉर अल्झायमर्स. आता या वेडपणाचं एकदा वेडं झालं तर त्याचं बरं होण्याचं अजून काही तंत्र तेवढं नाही. बट ट्रीटमेंट शो डाऊन द प्रोग्रेशन of disease and may improve the quality of life. असं काही याचं खास असं हे नाही औषधोपचार, मात्र याची काळजी घेतली तर त्याच्यामध्ये लाईफमध्ये बदल होतो असा त्याचा अर्थ. ओके, चला पुढे. आता बघा या ठिकाणी केमिकल कॉर्डिनेशन. केमिकल म्हणजे काय? रासायनिक द्रव्य आपल्या शरीरामध्ये असतात, त्याचा एकमेकांशी कॉर्डिनेशन म्हणजे देवाणघेवाण, बरोबर आहे. याचा संबंध आता हे हा इकडचे खात आहे, इकडचे खात आहे. या हाताला काही लागलं तर ह्याला काय फरक पडत आहे? वेदना सारखीच होतात. पायाला लागलं तर डोक्याला दाणी होते, डोळ्याला लागलं तर पूर्ण शरीरामध्ये सगळं, म्हणजे याला कॉर्डिनेशन म्हणतात. असं नाही की एकाला लागलं तर झालं त्याला काय आपल्याला फरक नाही असं काही म्हणणार नाही शरीराचा दुसरा भाग. ओके, म्हणजे सगळ्यांचा एक सहसंबंध जुळलेला असतो. द सेल अँड ऑर्गॅनिझम
कम्युनिकेट विथ ईच अदर थ्रू ए केमिकल सिग्नल्स. बघा बघा काय म्हणतं या ठिकाणी, सेल आणि ऑर्गॅनिझम, पेशी आणि ते सजीव यांचं सहसंबंध केमिकलच्यामुळे त्या ठिकाणी सहसंबंध जुळतो. बरोबर आहे. ऑल्सो दे आर ब्रॉडली ऑफ 4 टाइप्स ॲज फॉलोज. याचे 4 प्रकार पडतात. ऑटोक्राइन्स, पॅराक्राइन्स, एंडोक्राइन्स, फेरोमोन्स, हे 3 प्रकार झाले. हे 4 प्रकार. ऑटोक्राइन्स काय? सेल रिलीज सिक्रिशन टू स्टिम्युलेट इटसेल्फ. हे सेल रिलीज होतात आणि सिक्रिशन करून स्टिम्युलेट स्वतःहूनच त्या ठिकाणी इटसेल्फ सिक्रिशन करतात. पॅराक्राइन्स, सेल्स रिलीज करतात आणि सिक्रिशन टू स्टिम्युलेट नेबरिंग सेल. नेबरिंग सेल म्हणजे शेजारच्या पेशींना स्टिम्युलेट करतात असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ आहे. एंडोक्राइन, द सेल रिलीज सिक्रिशन टू स्टिम्युलेट डिस्टंट सेल. डिस्टंट सेल म्हणजे काय? दूरच्या पेशींना. इथं तयार झालेला आहे, तिकडच्या पेशींना तो उपयोगी ठरवू शकतो. त्याला फिरोमोन्स. फिरोमोन्स काय? ऑर्गन रिलीज सिक्रिशन टू स्टिम्युलेट अदर ऑर्गॅनिझम. आता याचा अर्थ या ठिकाणी असा आहे, फिरोमोन म्हणजे अफेक्टिंग बिहेवियर ऑर फिजिओलॉजिकल ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझमच्या बिहेवियरमध्ये, स्वभावामध्ये किंवा फिजिओलॉजीमध्ये बदल होणे असा त्याचा अर्थ. ओके, चला पुढे. काय म्हणतो या ठिकाणी, हायर ॲनिमल हॅव कॉम्प्लेक्स बॉडी ऑर्गॅनिझम. मोठ्या ऑर्गॅनिझमची बॉडी कशी असते? कॉम्प्लेक्स असते, गुंतागुंतीची. ड्यू टू दिस, याच्यामुळे इन ॲडिशन टू नर्वस कॉर्डिनेशन देर इज नीड ए केमिकल कॉर्डिनेशन. नर्वस कॉर्डिनेशन असल्यामुळे त्या ठिकाणी केमिकल कॉर्डिनेशन असतो. केमिकल कॉर्डिनेशन इज कॅरीड आउट बाय सिक्रिशन ऑफ डक्टलेस ग्लँड. हे सिक्रिशन कशामुळे होतं? डक्टलेस ग्लँड. बरोबर आहे. याला अंडरलाईन करा या ठिकाणी. केमिकल कॉर्डिनेशन कॅरीड आउट बाय ए सिक्रिशन ऑफ डक्टलेस ग्लँड. दिस केमिकल कॉर्डिनेशन सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड एंडोक्राइन सिस्टीम. यालाच एंडोक्राइन सिस्टीम असे म्हणतात. एंडोक्राइन सिस्टीम म्हणजे काय? या ठिकाणी अशा प्रकारचे ग्लँड, ग्रंथी असतात, ते डकलेस असतात, नलिका विरहित. मात्र ते काय करतात? हार्मोन्स सिक्रेट करतात. यालाच एंडोक्राइन ग्लँड म्हणतो असा त्याचा अर्थ. ओके, चला पुढे. या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी एंडोक्राइन सिस्टीम. एंडोक्राइन सिस्टीम काय आहे? द एंडोक्राइन सिस्टीम कंट्रोल बॉडी ॲक्टिव्हिटी बाय मीन्स ऑफ ए केमिकल मॅसेंजर कॉल्ड हार्मोन्स. अंडरलाईन करा. हार्मोन्स कशाला म्हणतात? तर हे या ठिकाणी दिलेलं आहे, अंडरलाईन करा. काय? द एंडोक्राइन सिस्टीम कंट्रोल बॉडी ॲक्टिव्हिटी. आपल्या शरीरामध्ये 2 असे सिस्टीम आहेत, मास्टर सिस्टीम. एक तर नर्वस सिस्टीम आणि दुसरा एंडोक्राइन सिस्टीम. आपली बॉडी त्यामुळे नियंत्रित राहते असा त्याचा अर्थ आहे. मेंदूमुळे जसं आपण बॉडीला नियंत्रित ठेवलो. दुसरा एंडोक्राइन सिस्टीम कंट्रोल द बॉडी ॲक्टिव्हिटी. कंट्रोल द बॉडी ॲक्टिव्हिटी. बॉडी ॲक्टिव्हिटी कंट्रोल करते. कशामुळे करते? त्या ठिकाणी बाय मीन्स ऑफ केमिकल मॅसेंजर. केमिकल आपल्या शरीरामध्ये तयार होतात, एका भागामध्ये तयार होतात, दुसऱ्या ठिकाणी त्याचा उपयोग होतो असा त्याचा. त्याला आपण या ठिकाणी हार्मोन्स असं म्हणा. अंडरलाईन केलं तुम्ही हार्मोन्सला या ठिकाणी. ओके, म्हणजे हे हार्मोन्स कशाला म्हणतात तर तो अर्थ या ठिकाणी आला. हार्मोन्स आर रिलेटेड डायरेक्टली इंटू द बॉडी. हा बॉडीशी डायरेक्ट बॉडी नाही, ब्लड. हार्मोन्स आर रिलेटेड डायरेक्टली इंटू द ब्लड. हे रक्तामध्ये वाहत असतं तयार होऊन आणि एका ठिकाणी तयार होतो आणि दुसऱ्या ठिकाणी त्याचा परिणाम करतो. ब्लडच्या मार्फत वाहतो. हार्मोन्स इज कॅरीड ऑल ओव्हर द बॉडी व्हाया ब्लड. हार्मोन हे नेहमी रक्तातून वाहत असतात संपूर्ण शरीरामध्ये असा त्याचा अर्थ आहे. हे लक्षात असू द्या या ठिकाणी. हा व्यवहार असा असताना द मॅसेज इज रिलेड ओनली टू टार्गेट ऑर्गन विच आर स्टिम्युलेटेड टू कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेस. बरोबर आहे. जिथे एका ठिकाणी तयार होतो आणि दुसऱ्या ठिकाणी काय तिथे जाऊन पोहोचतो, तिथे टार्गेट. बरोबर. कुठे टार्गेट तिथे त्या ठिकाणी कामाला कुठं लागणार ते तिथं त्या ठिकाणी
तिथं उपयोग होऊन त्या ठिकाणी काम करायला लागतो असा त्याचा अर्थ आहे. विच इन्क्लूड ॲक्टिव्हिटीज. काय होतात ॲक्टिव्हिटी? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आणि आपल्या शरीराचा वाढ आणि विकास व्हायला लागतं असा त्याचा अर्थ आहे. ओके, चला त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी काय आलं. आता हे इथे एक ठिकाणी काय दिलेलं आहे, इथे एक ब्रॅकेट दिलेलं आहे, केमिकल नेचर ऑफ हार्मोन्स. आता हे हार्मोनचं केमिकल नेचर कसं असतं त्या ठिकाणी हे सांगितलेलं आहे. असा त्याचा अर्थ मी फक्त वाचतो. केमिकल म्हणजे कसे असतात हार्मोन्स वगैरे रासायनिकदृष्ट्या असा त्याचा. अमाइन, दीज आर सिंपल अमाइन कॅटेचोलामाइन सिक्रेटेड बाय ॲड्रिनल मेडुला. इपिनेफ्रिन, नॉन इपिनेफ्रिन अँड मेलाटोनिन from pineal gland. Full stop. Some are modified from amino acid, for example thyroxine. बघा यांच्यापासून अमायनो ॲसिड इथून तयार झालं असतं. फॉर एक्झाम्पल जसं की थायरॉक्सिन तयार झालेला आहे असा त्याचा अर्थ आहे. ओके, चला दुसरा आता पेप्टाइड हार्मोन. हे हार्मोन कसं आहे या ठिकाणी बघा. दीज हार्मोन्स कन्सिस्ट ऑफ ए लॉंग ऑर शॉर्ट चेन ऑफ अमायनो ॲसिड. हे अमायनो ॲसिडची खूप मोठी तरी चेन असेल नाही तर छोटी तरी असेल. फॉर एक्झाम्पल हार्मोन ऑफ हायपोथॅलामस ऑक्सिटोसिन. हायपोथॅलामस ऑक्सिटोसिन असं म्हणलेलं आहे. ओके, पुढे त्या ठिकाणी बघा ADH. बरोबर आहे, ADH अँटी डायरेटिक हार्मोन त्याला आपण म्हणतो. GnRH हा सुद्धा हार्मोन आहे. ओके, चला पुढे या ठिकाणी बघा तिसरं त्या ठिकाणी प्रोटीन हार्मोन. आता प्रोटीन इन्सुलिन आहे, ग्लायकोजन बनलेलं असते. TSH बरोबर आहे, FSH, LH, GH, रिलॅक्झिन. बरोबर आहे. आता हे हार्मोनचे शॉर्ट फॉर्म आहेत. बरोबर, थायरॉइड त्या ठिकाणी काय TSH, FSH. आता आपण याच्यामध्ये बघितलं बघा, आपण कशामध्ये बघितलेलं आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ओव्हरी. बरोबर, तिथं त्या ठिकाणी हे हार्मोन त्या ठिकाणी तयार होऊन इथं त्याला ह्या इथून मेंदूला तयार होऊन इथून मेंदूमध्ये तयार होऊन नंतर हे कुठं कंट्रोल केले जातात, बॉडीच्या सर्व भागामध्ये. बरोबर आहे. मग त्या ठिकाणी कोणतं आहे त्या ठिकाणी फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. ग्रोथ म्हणजे ओव्हरीला स्टिम्युलेट केलं जातं. हे मेंदूतून निघतात त्या ठिकाणी आणि बॉडीच्या रक्तामध्ये वाहून त्याच्याबरोबर ओव्हरीमध्ये ते काम करायला लागतात. ओके, LTH मध्ये लुथेनाइन हार्मोन, त्याच्यानंतर GH ग्रोथ हार्मोन, रिलॅक्सिन अशा हार्मोनचे नाव आहेत. चौथा फॅटी ॲसिड डेरिव्हेटिव्ज, प्रोस्टोग्लॅडिन हा हार्मोनचा आहे या ठिकाणी. पाचवा आहे स्टिरॉइड. पाचवा काय आहे, स्टिरॉइड हार्मोन. बघा कोणतं या ठिकाणी पाचवा स्टिरॉइड हार्मोन आहे. मग स्टिरॉइड हार्मोनमध्ये काय, दीज हार्मोन्स आर लिपिड सोल्युबल. आता लिपिड म्हणजे काय हो, लिपिड म्हणजे तेलकट पदार्थ जे सगळं आहेत त्याच्यामध्ये विरघळतं. पाण्यामध्ये विरघळत नाही, मग तेलकट पदार्थामध्ये विरघळतात. तेलमध्ये विरघळते. खोबरं तेल आणि गुळ दोन एक जी होतात. बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तुम्हाला, दीज हार्मोन्स आर लिपिड सोल्युबल अँड डिराइव्ड फ्रॉम कॅलेस्ट्रॉल. बघा कॅलेस्ट्रॉल हा खूप डेंजर हार्मोन्स आहे. हे स्निग्ध पदार्थामुळे या ठिकाणी तयार होतो आणि शरीरामध्ये हार्ट अटॅक येण्यासाठी हा हार्मोन्स खूप जबाबदार आहे. BP शुगरसुद्धा या कॅलेस्ट्रॉलमुळे वाढतो आणि रक्तामध्ये कॅलेस्ट्रॉलचं प्रमाण जर वाढला तर आपल्याला खूप धोके निर्माण होतात असा त्याचा अर्थ. अँड अदर स्टिरॉइड, फॉर एक्झाम्पल इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन. आता हे फिमेल हार्मोन्स आहेत. बरोबर आहे. फुल स्टॉप. ॲक्शन ऑफ दीज हार्मोन इज कन्सर्न विथ लॉंग लास्टिंग रिस्पॉन्स. खूप दिवसापर्यंत त्याचा उपयोग होतो, परिणाम करतं असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर गॅस काही नाही म्हणतं त्या ठिकाणी नायट्रिक ऑक्साईड. बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी, आता इथं तुम्हाला या ठिकाणी इथं एक आकृती दिलेली आहे, मेल आणि फिमेलची आकृती दिलेली आहे. त्याच्यामध्ये डॅश म्हणून त्या ठिकाणी काही नावं दिले त्यांनी. बरोबर, आता त्याच्यामध्ये आपल्याला नावं भरायची आहेत. बरोबर आहे. किती रिकामे त्या ठिकाणी 1 2 3 4 5 6.
बरोबर आहे. आता पहिल्यामध्ये त्या ठिकाणी काय वर मेंदूमध्ये त्या ठिकाणी मेल आणि फिमेल दोघांमध्ये पिट्युटरी ग्लँड आहे. PITUTORY पिट्युटरी. बरोबर, हे लक्षात असू दे. बरोबर आहे, तुम्हाला कुठंच मिळत नाही, हे लक्षात घ्या, पूर्ण लक्षात ठेवावं लागतं. त्याच्यानंतर गळ्यामध्ये थायरॉइड आहे. THYROID थायरॉइड. नंबर दुसऱ्यामध्ये लिहा. झालं नंबर तिसऱ्यामध्ये. आता नंबर तिसऱ्यामध्ये थायमस आहे. THYMUS थायमस. ओके, चला त्याच्यानंतर त्या ठिकाणी बघा पुढे आणखीन काय आहे. किडनीच्या वर आहे. किडनीच्या वर असलेले टॉपवर त्या ठिकाणी ते ॲड्रिनल ग्लँड आहेत. ADRENAL ॲड्रिनल ग्लँड. झालं. त्याच्यानंतर पुढे त्या ठिकाणी फिमेलचं आता दिलेलं बघा. फिमेलचं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण बघितलेलं आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तिथे ॲम्पोला वगैरे आहे. हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा भाग आहे. तिथं काय असते, ओव्हरी असते. काय असते, ओव्हरी असते, असा त्याचा अर्थ आहे. नंबर 5व्यामध्ये ओव्हरी लिहा आणि नंबर 6व्यामध्ये तिथं दाखवला हा मेलचा भाग संदर्भ आहे, त्याला टेस्टिस म्हणा. टेस्टिस हे सगळे एंडोक्राइन ग्लँड आहेत. का आहेत हे ग्रंथी आणखीन काय करतात त्या ठिकाणी वेगळ्या अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी काय करतात, सगळे पूर्ण हे ग्रंथी वेगवेगळे हार्मोन्स सिक्रेट करतात, असा त्याचा अर्थ झाला. ओके, हे आपण या ठिकाणी आकृतीसुद्धा बघितली. आता त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी प्रॉपर्टीज ऑफ हार्मोन्स. आता या हार्मोनचे गुणधर्म काय काय या ठिकाणी काय कसे काय कसं आहे ह्याचा गुणधर्म काय आहे. बरोबर आहे, असा तथा हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. बघा काय म्हणतो या ठिकाणी, दे ॲक्ट ॲज ए केमिकल मॅसेंजर. हे कसले काम करतात, केमिकल मॅसेंजर. जसं एक केमिकल दुसऱ्या केमिकलमध्ये मिसळून त्या ठिकाणी एकावर मॅसेज दिल्यासारखं. अँड आर इफेक्टिव्ह इन व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन. कमी कॉन्सन्ट्रेशनमध्ये त्या ठिकाणी ते परिणामकारक असतात, असा त्याचा अर्थ आहे. हार्मोन्स कॅन फंक्शन ॲज रेग्युलेटर्स दॅट इनहिबिट or stimulate or modify specific process. याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी हार्मोन्स कॅन फंक्शन ॲज अ रेग्युलेटर. रेग्युलेटर म्हणजे चालणारे. इनिबिट ऑर स्टिम्युलेट. इनिबिट म्हणजे त्याला त्याच्यावर मारा करणे आणि स्टिम्युलेट करणे किंवा त्याला उत्तेजित करणे, पुढे घेणे, और मॉडिफाईड विकसित करणे. स्पेसिफिक प्रोसेस विशिष्ट अशा प्रकारच्या प्रक्रियेसाठी ते मदत करतात. बरोबर आहे. सम हार्मोन्स इंटरॅक्ट विथ रिसेप्टर्स प्रेझेंट ऑन प्लाझ्मा मेम्ब्रेन. बरोबर, ऑफ टार्गेट सेल. प्लाझ्मा मेम्ब्रेनपासून तर टार्गेट सेल. टार्गेट सेल म्हणजे काय, आता इथं तयार झालेलं आहे, तुझं काम कुठं आहे, कोणत्या ठिकाणी तिथपर्यंत पोच करणे. बरोबर, बॉडीच्या तिथं त्या ठिकाणी उपयोगी ठरणे, असा त्याचा अर्थ. आता FSH हार्मोन हा मेंदूमधून निघतो, पिट्युटरी ग्लँडमधून. पण कुठे परिणाम करतो, ओव्हरीची वरची लेअर जी आहे मेम्ब्रेन त्याला स्टिम्युलेशन करतो, त्याची वाढ विकास होण्यासाठी मदत करतो, त्याचा डेव्हलप होण्यासाठी. ओके, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा पुढे टार्गेट सेल असं म्हणलं, व्हेअर ॲज सम एंटर द न्यूक्लियस टू इंटरॅक्ट विथ जीन्स. बघा हे नंतर जीन्सचे त्या ठिकाणी इंटरॅक्ट होतात, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी आकृतीमध्ये इथं दिलेले आहे त्या ठिकाणी. बरोबर आहे, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण बघूया आपण. राईट, इंटरॅक्ट द जीन्स असं म्हटलेलं आहे. हायपर सिक्रिशन और हायपो सिक्रिशन ऑफ हार्मोन लीड टू व्हेरियस डिसऑर्डर. हे हार्मोन अधिक तयार झाले तरी प्रॉब्लेम आहे, कमी झाले तरी प्रॉब्लेम आहे. म्हणून त्याच्यामध्ये डिसऑर्डर म्हणजे दोष होणे, शरीरामध्ये रोग निर्माण होतो कोणताही. बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे नॉट मोर नॉट लेस. कमीही फायद्याचा नाही, खूप कमी नाही, खूप जास्तही नाही, असा त्याचा अर्थ. ओके, देर आर मेटाबॉलिझम आफ्टर द फंक्शन. त्याचं फंक्शनच्या नंतर त्याचं मेटाबॉलिझम होतो. मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय. त्याच्यानंतर पुढे दस कॅनॉट बी रियूज. पुन्हा डबल उपयोगात आणला जात नाही. हार्मोन सिक्रिशन इज रेग्युलेटेड बाय पॉझिटिव्ह और निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. फायद्याचे
आणि तोट्याची दोन्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, असा त्याचा अर्थ आहे. आता मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, मेकॅनिझम ऑफ हार्मोन ॲक्शन. आता हार्मोनची कशी ॲक्शन चालते, कशी क्रिया चालते, कशा पद्धतीने काम करतं, तुम्हाला मी मागे सांगितलेलं आहे बरोबर. ओव्हरीचं शिकवत असताना तुम्हाला तिथं हार्मोनसुद्धा सांगितलेलं आहे. पिट्युटरी ग्लँडमध्ये असतं हार्मोन, ते निघत असतं, निघाल्यानंतर त्या ठिकाणी त्या ओव्हरीला म्हणजे ओव्हरीला स्टिम्युलेशन करतं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे निघाले एककडून आणि दुसरीकडे काम करतो एककडे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे टार्गेट्स आहेत, म्हणजे त्याचं टार्गेट जे आहे ते कंप्लीट करणं. मेकॅनिझम ऑफ हार्मोन ॲक्शनमध्ये याच्यामध्ये बघा या ठिकाणी काय म्हणतो, हार्मोन्स आर रिलीज्ड इन ए व्हेरी स्मॉल क्वांटिटी. हार्मोन हे खूप कमी प्रमाणात निघत असतो. दे प्रोड्यूस देअर इफेक्ट ऑन द टार्गेट ऑर्गनिझम किंवा ऑर्गन सेल ऑफ द बाइंडिंग टू हार्मोन रिसेप्टर. जिथं जे काही बाइंड केलेलं आहे त्याला त्या ठिकाणी ते नाहीसा करतो, असा त्याचा अर्थ आहे. द हार्मोन्स रिसेप्टर मे बी ऑन द सेल membrane or may be intracellular, बरोबर आहे, फुल स्टॉप. ए हार्मोन्स बघा या ठिकाणी काय म्हणतो आता, ए हार्मोन्स. आता हे आपण बघितलेलं आता पाठीमागे या ठिकाणी काय, ए हार्मोन्स रिसेप्टर, ए हार्मोन रिसेप्टर. आता हार्मोन शब्द डबल आर आहे बरं, काय हे लक्षात असू द्या ते, कारण नवीन पुस्तकं अशा चुका होत राहतात, बरोबर आहे. हार्मोन्स इथं डबल आलेलं आहे. चला, हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स इज फॉर्म्ड. बघा हार्मोन रिसेप्टर रिसीव करणारा कॉम्प्लेक्स तयार होतो. अँड धिस लीड टू बायोकेमिकल चेंज इन द टार्गेट टिश्यू. बायोकेमिकल चेंज, जैविक बायोकेमिकल चेंज, बायोकेमिकल जैविक रासायनिक केमिकल, तर कुठे टार्गेट पेशीपर्यंत. टार्गेट म्हणजे जिथे त्याचा उपयोग होणार आहे त्या हार्मोनचा तिथपर्यंत त्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ आला. ओके, चला आता पुढे बघा या ठिकाणी, ए मोड ऑफ हार्मोन ॲक्शन थ्रू द मेम्ब्रेन रिसेप्टर. आता इथे एक आकृती दिलेली आहे, इथं बघा, हे आपण अगोदर बघितलेलं आहे. ही हो काही हे आपण अगोदर काय बघा दुसऱ्या धड्यामध्ये आपण बघितलेलं काय, हे ओव्हरीची आकृती आहे का, हे मेम्ब्रेन इथं लिहिले आहे, ओव्हरियन सेल मेम्ब्रेन आहे का. आता बघा नंतर इकडं बघा हे हार्मोन निघालेलं आहे, FSH. कुठून येतो हार्मोन, कुठून येतो त्या ठिकाणी, FSH हार्मोन कुठून येतो, पिट्युटरी ग्लँड मेंदूमध्ये, तिथून, बरोबर, तिथून येतो त्या ठिकाणी, इथं त्याला स्टिम्युलेट करतो, असा त्याचा अर्थ. ओके, तर त्याच्यानंतर या ठिकाणी कुठं आलं, हे बघा हार्मोन कुठं आला, बघा रिसेप्टर रिसीव करणारा भागामध्ये आला, ओव्हरीच्या वरच्या मेम्ब्रेनमध्ये. नंतर काय झालं, रेस्पॉन्स नंबर 1, बघा पहिला रेस्पॉन्स का आला या ठिकाणी, आणि नंतर दुसरा जनरेशन ऑफ सेकंडरी मॅसेंजर, बरोबर. ही प्रक्रिया ही चालू होऊ लागली त्या मेम्ब्रेनमधून. सायक्लिक AMP or C कॅल्शियम आयन बंद. बायोकेमिकल प्रोसेस, हे केमिकलचा उपयोग करून जीवाशी त्या ठिकाणी अभिक्रिया घडून काहीतरी वेगळं घडवलं जातं, असा त्याचा अर्थ आहे. सायकोलॉजिकल रेस्पॉन्स, फॉर एक्झाम्पल ओव्हरियन ग्रोथ, बरोबर. ओव्हरियन ग्रोथ जे आहे ते म्हणजे काय होतं त्या ठिकाणी, बायोकेमिकल रेस्पॉन्स झाल्यानंतर फिजिओलॉजिकल रेस्पॉन्स त्या ठिकाणी होतो, आणि ओव्हरियन ग्रोथ म्हणजे काय होतं, हे ओव्हरीची वाढ व्हायला लागते. वरून हार्मोन मी अगोदर तिथं शिकवताना सांगितलं होतं, हे हार्मोन त्या ठिकाणी कुठून येतात, ब्रेनकडून येतात, असा त्याचा. ओके, चला पुढे. इंटरनेट माय फ्रेंड, व्हॉट इज निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह फीडबॅक ऑफ हार्मोन ॲक्शन. हार्मोन ॲक्शन फीडबॅक म्हणजे त्या ठिकाणी टाकल्यानंतर फायदे तोट्याचा संदर्भ त्या ठिकाणी ते दिलेला आहे, असाच होता. बीचा भाग आहे, आणि एवढा बीचा भाग एवढा त्या ठिकाणी आपण या ठिकाणी एवढा भाग घेऊ,
आणि नंतर थोडंसं आहे, थोडं थांबा. हां, बीमध्ये या ठिकाणी काय, मोड्स ऑफ ॲक्शन थ्रू ए इंट्रासेल्युलर रिसेप्टर. आता सेलमध्ये हे कसं काम करतं, आता अगोदर आपण काय बघितलेलं आहे, पिट्युटरी ग्लॅन्डपासून निघालेले हार्मोन्स आहेत, नंतर कुठे ओव्हरीला, टेस्टिसला हे स्टिम्युलेट करतात. इथं ओव्हरीचा संदर्भ दिलेला आहे, पण टेस्टिसला. आता इथं काय, मोड ऑफ ॲक्शन थ्रू इंट्रासेल्युलर रिसेप्टर. इंट्रासेल्युलरमध्ये रिसेप्टर त्याच्यामध्ये कसं काम करतं ते दाखवलेलं आहे. इथं आकृती बघा दिलेलं बघा, हे हार्मोन्स आलेलं आहे. इस्ट्रोजन हार्मोन कुठून निघतो, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ओव्हरीमधून निघते, लक्षात घ्या या ठिकाणी. आणि याला या ओव्हरीच्या बाउंड्रीमधून ओव्हरी युटराईन वॉल ऑफ मेम्ब्रेन त्याच्यामधून निघून केंद्रकामध्ये येतं. केंद्रकामध्ये आल्यानंतर या ठिकाणी फिजिओलॉजिकल रेस्पॉन्स सुरू होते. टिश्यू ग्रोथ अँड डिफरन्शिएशन हाही भाग होतो, असा त्याचा अर्थ आहे. ही सगळी अभिक्रिया होते आणि नंतर हे झाल्यानंतर बघा या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी टिश्यू, प्रोटीन, स्मॉलियम RNA, जीनोम, न्यूक्लियस. बघा हे केंद्रकाचा भाग कुठून सुरू होतं, त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सगळे आहेत केंद्रकाचे अवयव, आणि वर म्हणलं तर त्या ठिकाणी पेशीची, असा त्याचा अर्थ होता. ओके, चला पुढे. आता तुमचं हे आपल्याला या ठिकाणी हां, बीमध्ये मोड्स ऑफ ॲक्शन थ्रू द इंट्रासेल्युलर रिसेप्टर, हे आपलं आता ह्याची माहिती सांगायची राहिलेली आहे. बघा इथं आकृतीच्या माध्यमातून समजून दिलं कसं ॲक्शन होतं, कसं त्या ठिकाणी. आता बघा स्टिरॉइड काय आहे, स्टिरॉइड अँड थायरॉइड हार्मोन आर लिपिड. हे तेलकट असतात हे हार्मोन, बरोबर आहे. लिपिड सोल्युबल, इझिली पास थ्रू द प्लाझ्मा मेम्ब्रेन. कसे असतात हे कसे हार्मोन, स्टेरॉइड आर थायरॉइड हार्मोन आर लिपिड सोल्युबल. लिपिड सोल्युबल म्हणजे तेलकट सारखे पदार्थ त्याच्यामध्ये विरघळले जाणार. गोड तेल आणि खोबर तेल दोघे एकत्र करा, मिक्स होतात त्या ठिकाणी. पाणी आणि तेल एकत्रित करा, होतात काय, होत नाही त्यांनी, असं जातं. ओके, चला पुढे. स्टिरॉइड अँड थायरॉइड हार्मोन आर लिपिड सोल्युबल अँड इझिली पास थ्रू ए प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ टार्गेट सेल into the cytoplasm. Into the cytoplasm. In cytoplasm, they bind to specific intracellular receptor protein, forming a hormone receptor complex that enter the nucleus. ते एंटर केंद्रकामध्ये प्रवेश करवला आहे. आकृतीमध्ये बघा चला, बरोबर आहे. इन द न्यूक्लियस, मग केंद्रकामध्ये द हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स बाइंड, हार्मोन रिसीव करणारा भाग आहे, बांधलं जातं टू ए स्पेसिफिक रेग्युलेटरी साइट ऑफ DNA. बरोबर आहे, DNAचाही तिथं संदर्भ आलेला आहे. द ॲक्टिवेटेड जीन्स ट्रान्सक्राइब स्मॉल mRNA which direct protein synthesis. ते प्रोटीन डायरेक्ट तयार करतं. अँड एन्झाईम इन द सायटोप्लाझम, त्या सायटोप्लाझममध्ये एन्झाईम तयार करतो. एन्झाईम म्हणजे प्रतिजीवी. ॲक्शन ऑफ लिपिड सोल्युबल हार्मोन इज स्लोअर बट लॉंग टाईम. ह्याची ॲक्शन अतिशय हळूवार होते, मात्र खूप कालावधीपर्यंत चालतं ते. आता इथं या ठिकाणी त्यांनी पूर्ण ॲक्शनसह दाखवले या ठिकाणी. आता त्याच्यानंतर आता भाग या ठिकाणी याच्यामध्ये आहे बघा, काय आहे, मेजर एंडोक्राइन ग्लँड. मेजर म्हणजे मोठे एंडोक्राइन ग्लँड कोणते त्या ठिकाणी, आता बघा बरोबर. त्याच्यामध्ये मेजर एंडोक्राइन ग्लँडमध्ये हायपोथॅलॅमस आहे, बरोबर आहे. आता हायपोथॅलॅमस या ठिकाणी काय होतं आहे तर बघा, इट इज एक्टोडर्मल इन ओरिजिन. एक्टोडर्मल म्हणजे काय हो, तुम्हाला माहीत आहे. ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये 3 महत्त्वाचे लेअर आहेत, एक्टोडर्म, मिझोडर्म, एंडोडर्म. हे 3 लेअर बॉडीचे 3 लेअर वेगवेगळे भाग तयार करतात.
ओके, म्हणून एक्टो म्हणजे बाहेरची, त्या बाहेरच्या लेअरपासून ते तयार झालेलं आहे असा तथा. इट इज एक्टोडर्मल ओरिजिन. इट इज लोकेटेड ॲट द फ्लोर ऑफ डायनसेफ्लॉन. मेंदूमध्ये डायनसेफ्लॉन जो खालच्या बाजूने त्याच्या लोअरला असतो असा त्याचा अर्थ आहे. डायनसेफ्लॉन असं म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर मेजर फंक्शन ऑफ हायपोथॅलॅमस इज टू मेंटेन होमिओस्टॅसिस. आता हे काय केलं जातं, बॉडीचं आपलं तापमान मेंटेन केलं जातो, बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. इट कंट्रोल द सिक्रेटरी ॲक्टिव्हिटी ऑफ पिट्युटरी ग्लँड बाय द रिलीज ऑफ इनहिबिटिंग हार्मोन. बघा, हे इनहिबिटिंग हार्मोन दुसऱ्या हार्मोनना हे मारण्याचं काम करतं. ऑल हार्मोन्स ऑफ hypothalamus are peptide hormone. They are secreted by neurosecretory cell. Neurosecretory cell. So they are called neurohormone. म्हणून याला न्यूरोहार्मोन असं म्हणतात. The hormones secreted by the hypothalamus are ADH and oxytocin. ADH आणि ऑक्सिटोसिन सारखे भाग त्याच्यामध्ये असतात असा त्याचा अर्थ आहे. आता हा भाग ह्याच्यामध्ये आता इथे एक टेबल दिलेलं आहे. टेबलची हार्मोनचे नावच सांगतो फक्त, बाकी दुसरं काहीच नाही. नंबर 1 आड्रिनोकॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन रिलीजिंग, बरोबर. हे हार्मोन काय आहे बघा, कसला, स्टिम्युलेट द रिलीज ऑफ ACTH बाय अँटेरियर पिट्युटेरियर ग्लँड. बघा, अँटेरियर म्हणजे त्याच्यामध्ये वरची आणि पिट्युटरी म्हणजे खालची, त्या ग्रंथीद्वारे त्या ठिकाणी काय केलं जातं, स्टिम्युलेशन केलं जातं. थायरोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन, इट स्टिम्युलेट द रिलीज ऑफ थायरोट्रॉपिक हार्मोन, बरोबर आहे. अँटेरियर हार्मोन असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी आहे. नंबर 3 आहे गस्टॅटो रिसेप्टर रिलीजिंग हार्मोन, बरोबर आहे. आता सिक्रेट याच्यामध्ये या ठिकाणी गोनाडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोनमध्ये GnRH असा आहे. स्टिम्युलेट द पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करतो सिक्रेशन ऑफ गोनाडोट्रॉपिन हार्मोन तयार होण्यासाठी. प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग हार्मोन्स. प्रोलॅक्टिन म्हणजे त्याच्या अगोदरचं त्या ठिकाणी असणारा तो, बरोबर. तो प्रो म्हणजे अगोदरचा भाग, लॅक्टिनच्या अगोदरचा असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर सोमॅटोटॅझिन, बरोबर आहे. त्याच्यामध्ये इट इनहिबिट द रिलीज ऑफ द ग्रोथ हार्मोन. हे काय करते, जे सगळं ओके झालेलं असेल तरी त्या ठिकाणी हा हार्मोन काय करतो, त्यांना नंतर पुढे जाऊ देत नाही असा त्याचा अर्थ आहे. 7 गस्ट्रिन रिलीजिंग पेप्टाइड अँड गस्टेटरी पॉलिलिपिड, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. त्याला GIP असं म्हणतात. तर हा धडा इथे या ठिकाणी संपला. आपण नंतरच्या भागामध्ये आपण पुढचं, आता पिट्युटरी ग्लँड आहे तर नंतरच्या तासिकेमध्ये पाहूया. ओके.